महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। ज्या पद्धतीने सर्व व्यवसाय बंद करून आज बंदमध्ये सामील झाले आहेत, त्यांचं पहिल्यांदा खूप खूप आभार। या देशात संविधानिक पदावरील जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे राज्यपाल आहेत, ज्यांनी देश घडवला, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांच्या विचारावर ही प्रशासन चालतं, ज्यांच्या विचारावर ही व्यवस्था चालते, त्यांचा ज्या पद्धतीने अवमान करत आहेत, त्याचा निषेध सर्वसामान्य सोलापूरकर व्यक्त करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला आहे। याच्यापुढं आज हा बंद पाळला आहे, आता त्यांना कायमचं बंद करू जर यांनी असले अवमानास्पद वक्तव्य नाही बंद केले तर। आमचं आव्हान आहे सरकारला, या लोकांचा तातडीनं बंदोबस्त करा, अन्यथा ही जनता त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आजचा बंद आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व सोलापूर शहरातील व्यापारी, सर्व समाजातील, सर्व धर्मातील, सर्व संस्था, सर्व युग पुरुष ह्याबद्दल जे आज अवमान केला जात आहे त्या संदर्भात हा बंद पुकारलेला आहे। त्या बंदला सर्वांनी आज शांततेनं बंद पुकारण्यात यावा आणि कुठेही गालबोट न लागता सोलापूर शहर बंद झालेलं आहे आणि इथूनही आज दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांनी बंद करून ज्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल मी सोलापूर शहरातील सर्व तमाम जनतेचा आणि नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकल मराठा समाजाचा तुमच्यातले समन्वयक कोण बोला? आज सोलापूर बंदची हाक संपूर्ण शिवप्रेमी मंडळींनी दिलेली आहे आणि आजच्या या शिवप्रेमींच्या बंदच्या हाकेला संपूर्ण सोलापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येकाने आपापली दुकाने, आपले सगळे व्यवहार या ठिकाणी बंद ठेवलेले आहेत। त्याबद्दल समस्त सोलापूरकरांचे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आभार मानतो आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण कोणी करू नये अशा प्रकारचा संदेशही या ठिकाणी देतोय। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा महामानवांच्या नावाने
ज्या वेळेला अशा पद्धतीने कोणी अवमानकारक वक्तव्य कुणी करत असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच माणसाला ती पटत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. इकडे बाबासाहेबांचा अपमान त्या ठिकाणी केला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी केला जातो, महापुरुषांचा अपमान या ठिकाणी केला जातो. मला वाटतं की जाणून बुजून अशा प्रकारचं कृत्य केलं जात आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करून संपूर्ण जनतेला डिवचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज अशा ठिकाणी अशा प्रकारे जर तुम्ही वारंवार जर अशा प्रकारे डिवचायला लागला तरी जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी सहन करतील, पण महापुरुषांचा अपमान या ठिकाणी कदापि महाराष्ट्रातले हे लोक कदापि सहन करणार नाहीत आणि यापुढं ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. भारताच्या महापुरुषांची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी तमाम सोलापूरकर आज मोठ्या प्रमाणात 100% बंद पाळलेला आहे. त्या तमाम सोलापूरकरांचं खूप खूप अभिनंदन. आणि विरोध करणाऱ्यांना त्यांना दिसत असेल कशा प्रकारे महामानवांचा अवमान झाल्यावर सोलापूरकर रस्त्यावर उतरतात. जय जिजाऊ, जय शिवराय. आंदोलन केलेलं आहे. आज सोलापुरामध्ये आपण बघताय कडकडीत असा बंद आहे आणि प्रत्येक जण या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहे. कोणालाही आजपर्यंत बोलायला नाही. प्रत्येक जण आज स्वतःहून शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमामुळे इथे आलेला आहे. आज संपूर्ण सर्वपक्षीय महिला पण आज आपल्याला मोठ्या संख्येने इथे दिसत आहेत. याचं कारणच हे आहे की आजपर्यंत भाजपने कूटनीती अवलंबली आणि प्रत्येक वेळेस महापुरुषांचं पण राजकारण केलेलं आहे. तर हे राजकारण मोडीत काढण्यासाठी आणि कोश्यारींना महाराष्ट्रात उचलवागणी करून परत पाठवण्यासाठी आज सगळेजण आम्ही एकत्र जमलेलो आहोत. हा नुसतं ट्रेलर आहे. पुढं पिक्चर दिसेल जर भाजप सरकारला, जर मोदी सरकारने आणि भाजप सरकारने जर लगेच निर्णय घेतला नाही आणि कोश्यारींना परत पाठवलं नाही तर याही पेक्षा उग्र आंदोलन आणि तीव्र निदर्शनाचं पाऊल आम्हाला उचलावं लागेल. त्यामुळे भाजप सरकारने वेळी सावध व्हावं आणि लगेचच्या लगेच कोश्यारींचं पार्सल परत पाठवावं महाराष्ट्राच्या बाहेर. हे एवढंच मी त्यांना इशारा देते. काही बोला. आता आपण बघतोय की अलीकडील काळात 2-2.5 महिन्याच्या काळात वारंवार आमच्या महान पुरुषांचा अपमानकारक त्यांच्या तोंडातून वाक्य मुद्दाम जाणून बुजून घातले जातात. असं नाही की ते सर्वसामान्य व्यक्तीच्या तोंडातून ते वाक्य बोलले जातात. जे अगदी उच्च पदस्थ ठिकाणी आहेत त्यांच्या ठिकाणाहून अगदी आमचे छत्रपती शिवाजी महाराज असू देत, महात्मा ज्योतिराव फुले असू देत, सावित्रीबाई फुले असू देत किंवा आमचे बाबासाहेब आंबेडकर असू देत, हे आमचे सर्व थोर महापुरुष आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्या आदर्शांबद्दल जाणून बुजून अपमानकारक शब्द वापरले जातात आणि जातीमध्ये तेढ निर्माण केला जातो. हे आम्ही कदापि कुठल्याही जाती धर्माचे लोक सहन करणार नाही. त्याच्यासाठी हा आम्ही आज सोलापूरमध्ये बंद पुकारला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व महिलांनी त्याला पाठिंबा दिला आहे आणि इथून पुढे जरी काही त्यांनी त्याची दखल नाही घेतली गेली तर त्याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.